25-26 वर्षाचे आहात. पण तुम्ही ज्यावेळेस टीनएजमध्ये होतात, 15-16 वर्षाचे होतात किंवा त्याच्यापेक्षाही छोटे होतात, त्यावेळेस घडलेली एखादी घटना किंवा त्यावेळेस कोणीतरी सांगितलेलं एखादं वाक्य अजूनही तुमच्यावरती परिणाम करतंय का? कोणीतरी तुम्हाला रिजेक्ट केलं म्हणून अजूनही तुम्ही स्वतःला प्रूव्ह करतायत का? किंवा तुमच्या घरच्यांनीच तुम्हाला दुसऱ्यांसोबत कंपेअर केलं म्हणून अजूनही तुम्हाला असं वाटतंय का, की मी इनफ नाही आहे, मी पुरेसा नाही आहे किंवा मी पुरेशी नाही आहे? किंवा एखादं फेल्युअर झालं म्हणून आजही नवीन गोष्टी सुरू करताना तुम्हाला भीती वाटते का? हे असं का होतं माहितीये का? बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही आपल्या पास्टमध्ये असतात. कारण की पास्टमध्ये आपण जे काही एक्सपिरियन्सेस केलेले असतात, जे काही आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलेलं असतं, त्याचे बरेच सारे अर्थ आपण घेतलेले असतात आणि त्याच्यानुसार आपलं कंडिशनिंग झालेलं असतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत, की कसं आपलं पास्टमध्ये जे काही गोष्टी घडतात, त्याचा इम्पॅक्ट आपल्या फ्युचरवरती किंवा प्रेझेंटवरती कसा नकळत होत असतो आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया, की पास्ट पेन तुमच्या प्रेझेंटला कसं कंट्रोल करतं. समजा एक मुलगा आहे, तो छोटा आहे, शाळेत आहे आणि त्याच्या ज्या शिक्षिका आहेत, त्या त्याला प्रश्न विचारतात, की या प्रश्नाचं उत्तर दे. तो हात वरती करतो, त्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण ते प्रश्नाचं उत्तर चुकतं. म्हणून त्या त्याच्यावरती ओरडतात, की "तुला काहीच समजत नाही, तुला येत नाही तर कशाला उत्तर देतोस? बस खाली." आणि असं करून संपूर्ण वर्ग त्याच्यावरती हसतो. सो हे झालं त्याच्या पास्टमध्ये घडलेली गोष्ट, जो लहानपणी त्याच्या घडलेली ती गोष्ट झाली. पण कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट हा फ्युचरवरती पण होत असतो. सो अशाच काही घटना जर तुमच्याही आयुष्यात लहानपणी घडल्या असतील ना, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फ्युचरवरती आणि इव्हन आता प्रेझेंटवरती पण होत असणार आहे. तर तुमचं काम काय आहे, की त्याला रिफ्लेक्ट करायचं. तर त्या मुलाच्या बाबतीत काय होतं, की तो त्याच्यातून काय अर्थ घेतो ह्याच्यावरती डिपेंड करतं, की त्याचं फ्युचरमध्ये तो त्या गोष्टींना घेऊन कसं डील करेल. समजा त्या मुलाने असा विचार केला असेल, की मी जर काही बोलायला गेलो, तर सगळे लोकं माझ्यावरती हसतात. माझे टीचर मला रिस्पेक्ट नाही करत. तर याचाच अर्थ तो पुढे जाऊनही कुठचीही गोष्ट जर 4 लोकांमध्ये जाऊन बोलायची असेल, कॉन्फिडेंटली काही बोलायचं असेल, तर तो घाबरणार. का? कारण की त्याच्या पास्टमध्ये असं काहीतरी झालं होतं, जिथे तो स्वतःहून प्रयत्न करून काहीतरी कॉन्फिडेंटली बोलायला गेला, पण सगळे त्याच्यावरती हसले आणि टीचर ओरडली. सो त्याच्यामुळेच काय होतं, जेव्हा पण मे बी इन फ्युचर जॉबला जाणार किंवा त्याला कुठे प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तेव्हा त्याच्या मनामध्ये पहिली भीती येणार, की लोकं मला हसले तर? लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील? माझ्याबद्दल रिस्पेक्ट मला करतील की नाही करतील? सो या सगळ्या गोष्टी काय होतात त्याच्या डोक्यामध्ये चालू राहतात. का? कारण की त्या एका पास्ट एक्सपिरियन्समुळे. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट हा आहे, की तुम्ही त्या सिच्युएशनला कसं घेता. सो ठीक आहे, आता काही गोष्टी पास्टमध्ये झाल्या त्या तुम्ही नाही बदलू शकत. पण या गोष्टीला तुम्ही आत्ता कसं बदलू शकता? तर तुमच्या बाबतीत आत्ता जी काही गोष्ट घडते, त्याला तुम्ही काय अर्थ देताय? तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अर्थ देताय की निगेटिव्ह अर्थ देताय? तर तो तुम्ही जो अर्थ घेणार ना, त्याच्यावरती तुमचं फ्युचर डिसाईड होणार आहे. सो आपण ह्याच्यामध्ये हे तर बघणार आहोत, की कशा पास्टमधल्या गोष्टी रिलीज करायच्या. पण त्याच्यासोबत आपल्याला हेही लक्षात ठेवायचं, की आत्ता करंटली जे काही होतंय, ते मला त्याच्यामध्ये अजून ॲड नाही करायचं, जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट माझ्या फ्युचरवरती होणार नाही. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पास्ट पेन अजूनही कॅरी करत आहात की नाही हे कसं ओळखायचं? सतत स्वतःला इतरांशी कंपेअर करत राहणं, लोक काय बोलतील या विचाराने, या भीतीने काहीच न करणं, रिजेक्शनची भीती वाटणं, स्वतःचे इमोशन्स दाबून ठेवणं, छोट्या-छोट्या क्रिटिसिझम्स खूप जास्त पर्सनली घेणं, रिजेक्शन सहन न होणं किंवा काही स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये अँक्साइटी येणं, डिप्रेशन येणं किंवा लगेच जास्त ओव्हर होणं, इम्पल्सिव्ह होणं. सो या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बाबतीत होत असेल, तर याचा अर्थ काही पास्ट गोष्टी अजूनही तुम्हाला इम्पॅक्ट करत आहेत. सो या सगळ्यातून बाहेर पडण्याच्या आधी ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे समजून घ्यायचंय, की हे सगळं ज्यावेळेस होतं, त्यावेळेस माझ्या मनामध्ये नक्की कुठचा इमोशन येतो, कुठची भावना येते. भीतीची भावना येते किंवा रिग्रेटची भावना येते, गिल्ट येतं. कुठची नक्की भावना येते, जी भावना मला ती गोष्ट करण्यापासून थांबवत आहे. सो हे जेव्हा तुम्हाला समजलं ना, ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही ती भावना तुमच्यामधली बदलाल, पूर्ण जाऊन पुढे जाऊन सगळ्या गोष्टी हळू बदलायला लागतात. त्यामुळे ह्या इमोशन्स हीलिंगमध्ये आपल्याला कुठचीही गोष्ट दाबून नाही ठेवायची. तर तिला समजून घ्यायची आहे आणि तिला हील करायची आहे. सो हील करणं म्हणजेच तिला विसरून जाणं किंवा काढून टाकणं पूर्णपणे असं नाही. कारण की असं होतही नाही. कधी-कधी गोष्टी जरी आपण भरपूर साऱ्या काढून टाकायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या कुठे ना कुठे विचारात येतात. पण हील करणं म्हणजेच काय, जरी ती गोष्ट तुमच्या समोर आली, तरी त्या गोष्टीचा तुमच्यावरती परिणाम नाही होणं. कुठचीही गोष्ट तुमचे जे विचार, तुमच्या भावना तुम्हाला कंट्रोल नाही करणं म्हणजेच एक प्रकारे हील करणं आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल, की इमोशन्स हील करणं का गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही त्या पास्ट गोष्टी अजूनही कॅरी करत राहिला, तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फ्युचरवरती आणि तुमच्या ग्रोथवरती, सक्सेसवरती होत असतो. सो म्हणून ते हील करणं गरजेचं आहे. सो तर ते कसे हील करायचे, कुठच्या टेक्निक्स आपण वापरू शकतो, त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली टेक्निक म्हणजे इमोशनल जर्नलिंग. सो तुम्हाला काय करायचं, त्याला माइंड डंपिंग असंही बोललं जातं.
तुम्हाला काय करायचं, एक बुक आणि पेन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये ज्या काही गोष्टी वरती वरती येत आहेत ना, त्या सगळ्या लिहून काढायच्यात, लिहून काढायच्या. जोपर्यंत तुम्हाला काम शांत होत नाहीत ना, तोपर्यंत लिहून काढायचं. सो जे काही निगेटिव्ह विचार असतील, कोणाला कोणाबद्दल वाईट बोलायचं असेल, काही बोलायचं असेल, सगळं सगळं तुम्हाला काय करायचंय, लिहून काढायचंय. जो काही राग असेल, रिझेंटमेंट असेल, काही गिल्ट असेल किंवा काहीही कुठचाही निगेटिव्ह इमोशन्स असेल, ज्याच्यामुळे अँक्झायटी होते, डिप्रेशन येतं किंवा लो वाटतं, लो एनर्जी फील होते, राग येतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतात ना, त्या सगळ्या तुम्हाला काय करायच्या, त्याच्यावरती लिहून काढायच्यात. मे बी 3 पेज, 4 पेज, 5 पेज, किती पण पेज भरू दे. तुम्हाला लिहित जायचंय जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही, की आता माझ्या डोक्यात काही नाही, मला पूर्ण शांत वाटतंय. तोपर्यंत तुम्हाला सगळं लिहून काढायचंय. ही टेक्निक जेव्हा तुम्ही आहे ना ॲक्चुअलमध्ये त्या पेनमध्ये असाल ना, तेव्हा तर ते खूप जास्त पॉवरफुली करा आणि कारण की ती पॉवरफुली त्याचा इम्पॅक्ट पण होतो. म्हणजे आत्ता जर तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतरही करणार असाल, तर चांगलंच आहे, की तुम्हाला जे काही आठवतंय ते तुम्ही लिहून काढा आणि जस्ट काम रिलॅक्स फील होईल तुम्हाला. किंवा ज्यावेळेस तुम्ही ॲक्चुअली त्या पेनमध्ये असाल, मे बी तुम्हाला कोणी रिजेक्ट केलंय किंवा तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललंय, तुम्हाला राग आलाय, त्यावेळेस तुम्हाला पेन आणि पेपर घ्यायचं आणि सगळं लिहून काढायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही ते लिहून काढाल ना, लिटरली तुम्हाला पूर्णपणे इतकं शांत वाटेल हे सगळं केल्याच्या नंतर, की तुम्हाला खूप, 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 खूप फरक जाणवेल. सो ही इमोशनल जर्नलिंग टेक्निक, जे काही तुम्हाला इमोशन्स येतायत, जे काही विचार येतायत, ज्या काही भावना आहेत, सगळं लिहून काढा आणि शेवटी एक वाक्य लिहा, की मी हे सगळं काही मनातून काढून टाकत आहे. सो ज्यावेळेस तुम्ही हे असं कराल ना, त्यावेळेस तुम्हाला खूप शांत वाटेल. दुसरी टेक्निक आहे अनसेंट लेटर. अनसेंट लेटर म्हणजेच काय, की तुम्हाला एक लेटर लिहायचंय, पण ते तुम्हाला कोणाला सेंड नाही करायचंय. ते फक्त तुम्हाला ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहायचंय, की तुम्हाला स्वतःला शांत वाटेल, रिलॅक्स वाटेल. कारण की बऱ्याच वेळेला बऱ्याच साऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही. त्याच्यामुळे त्या पूर्णत्वाला जात नाहीत किंवा त्याच्यावरती आपल्याला असं वाटतं, की अजूनही मनात कुठे ना कुठे चालू आहे. सो हे लेटर तेच काम करतं, की तुम्हाला काय करायचंय, असं लेटर लिहायचं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही लिहाल, की त्या सिच्युएशनमध्ये नक्की काय झालं होतं? तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्हाला काय इमोशन्स आले होते? तुम्ही काय विचार केला होता? तुम्हाला काय वाटलं होतं, ज्याच्यामुळे ती सिच्युएशन अशी झाली? सो हे ज्यावेळेस तुम्ही लिहाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही कम्युनिकेट करत आहात एखाद्या व्यक्तीशी आणि त्याला हे सगळं सांगत आहात आणि ते लेटर लिहीत आहात. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ते लिहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ते लिहाल ना, त्याच्यानंतर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. आणि तिसरं महत्त्वाची टेक्निक जी खूप खूप पॉवरफुल आहे, ती म्हणजे फॉरगिव्हनेस लेटर किंवा फॉरगिव्हनेस जर्नलिंग असंही बोलू शकतो. म्हणजेच काय, की तुम्हाला ते लेटर लिहायचंय किंवा ते जर्नलिंग करायचंय, पेजवरती लिहायचंय, की तुम्ही कोणाकोणाला माफ करत आहात. कारण की जेवढे रिझेंटमेंट तुम्ही मनात साठवणार ना, तेवढा जास्त त्रास तुम्हाला होणार, तुमच्या माइंडला होणार, इव्हन तुमच्या बॉडीला होणार. सो तुम्हाला ज्या-ज्या लोकांना माफ करायचंय, फॉरगिव्ह करायचं आहे ना, त्या लोकांची नावं लिहून त्यांना तुम्ही कसं फॉरगिव्ह करतायत, काय तुमच्या मनामध्ये ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आणि लास्टला लिहायचंय, की मी हे सगळं मनातून काढून टाकत आहे आणि मी सगळ्यांना माफ करत आहे. सो ज्यावेळेस तुम्ही हे सगळं लिहाल, त्यावेळेस तुम्हाला खूप शांत वाटेल. कारण की फॉरगिव्हनेस हे त्या लोकांसाठी नाही आहे, तर तुमच्यासाठी आहे. त्याने त्या लोकांना काही फरक पडेल, नाही पडेल नाही माहिती. पण तुम्हाला 100% फरक पडेल. तुमच्या मनामधलं जो काही इमोशनल बॅगेज आहे, जो काही इमोशनल पेन आहे ना, तो नक्की कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि सगळ्यात लास्ट महत्त्वाचं म्हणजे या इमोशनल ची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ कंपॅशन. म्हणजेच काय, इथे तुम्ही सगळ्यांबद्दल लिहिलत, अगोदरच्या गोष्टींमध्ये सगळ्यांबद्दल लिहिलत, विचार केलात, माफ केलं, सगळं झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला किती ब्लेम करताय, स्वतःला प्रत्येक वेळेला व्हिक्टिम झोनमध्ये बघतायत का? सो या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती वर्क ऑन कराल आणि स्वतःबद्दल कंपॅशनेट व्हाल, स्वतःबद्दल प्रेम दाखवाल ना, त्यावेळेस या गोष्टी खरंच बदलणार. कारण की आपण इतरांना सहज माफ करतो किंवा इतरांबद्दलच्या गोष्टी विसरून जातो. पण बऱ्याच वेळेला ज्या स्वतःबद्दल विचार केले असतात, त्या गोष्टी मनात राहतात. स्वतःला आपण ब्लेम करत राहतो प्रत्येक गोष्टीसाठी. सो तो ब्लेम नाही करायचा आहे. स्वतःवरती प्रेम करायचं आहे, स्वतःबद्दल कंपॅशनेट राहायचं आहे. ओके. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला एव्हरीडे करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही प्रॅक्टिस करणार ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला काम आणि रिलॅक्स वाटेल. आणि ही हीलिंग तुमच्या 20मध्ये मी सांगते, की महत्त्वाची आहे. तर ती का महत्त्वाची आहे? कारण की प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे इम्पॅक्ट करत असते. म्हणजे तुमचं जर करियर असेल आणि तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर ती भीती तुम्हाला काय करणार, पुढे अपॉर्च्युनिटीज घेऊन नाही देणार आहे. काही जरी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आल्या तरी सुद्धा त्या अव्हॉइड होतील किंवा तुमच्याकडनं निघून जातील किंवा पैशां रिलेटेड काही स्केअरसिटी थॉट्स असतील, काही इमोशन्स असतील, तर ते तुम्हाला कुठचाही फायनान्शियल डिसिजन घेऊन नाही देणार. रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला काही इन्सिक्युरिटी असेल, तर त्याने काय होणार आहे, की तुम्ही खूप जास्त अटॅच राहणार आहे आणि सतत तुम्हाला ती गोष्ट असं वाटत राहणार आहे, की माझ्या हातातून निघून जातेय का? सो कुठे ना कुठे या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या फ्युचरवरती होत असतो, जर तुमच्या पास्टमध्ये काहीही गोष्टी घडल्या असतील. सो म्हणून तो पास्ट हील करणं गरजेचं आहे आणि त्या हील करण्याच्या 3 टेक्निक मी तुम्हाला सांगितल्या आहेत. सो त्या टेक्निक तुम्हाला कशा वाटतात त्या मला नक्की सांगा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त ऐकून काहीही होणार नाही.
तुम्हाला पेन आणि पेपर घेऊन खरंच त्या ऍक्च्युअलमध्ये करायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खूप जास्त ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल. सो तुम्हाला ती जी टेक्निक आहे ती करा आणि ती केल्याच्या नंतर कसं वाटतंय ते मला सांगा. इव्हन तुम्ही जर ती टेक्निक करताय आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये मला विचारा, की तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी देईल तुम्हाला. मला व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोण फ्रेंड्स आहेत जे 20s मध्ये आहेत आणि जे कुठच्या बॅड एक्सपिरियन्सेस मधून किंवा वाईट काळातून जात असेल तर त्यांच्यासोबत ही टेक्निक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनीही जे जर्नलिंग केल्यानंतर त्यांनाही खूप शांत आणि रिलॅक्स वाटेल आणि खूप पेन रिलीज झाल्यासारखं वाटेल आणि एक पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे येईल. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला माइंडसेट रिलेटेड, फायनान्स रिलेटेड काहीही अ, गोष्टी शिकायच्या असतील, फ्री सेशन्स अटेंड करायचे असतील, तर मी माझ्या व्ही-आय-पी ग्रुपची लिंक दिली आहे. त्याला नक्की जॉइन करा आणि तुम्ही 20s मध्ये असाल आणि तुम्हाला 20s मध्ये तुमच्या ग्रोथ घेऊन यायची असेल, तर माझा 20sचा स्पेशली 20s वाल्यांसाठीचा जो एक वेबिनार आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो ती पण नक्की बघा. त्याच्यावरती क्लिक करा, व्ही-आय-पी ग्रुप जॉइन करा आणि वेबिनारसाठी पण नक्की अटेंड करा. ओके. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. थँक सो मच.